उपजे ते नासे, नासिले ते पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरत्यं परं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचे निमखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम. उपजेते नासे, नासिले ते पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी श्रीमद भागवत गीता म्हणा, अध्याय 2 आणि 2ऱ्या अध्यायातील ही ओवी आहे. तशी गीता म्हणजे शुद्ध भगवंताची वाणी. ती वाणी, ते भगवंताचे श्लोक सामान्य जीवाला कळाना, आणि म्हणून त्याच भगवंताला पुन्हा दया आली. त्याच भगवंतांना त्या गीतेवर टीका केली. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्याच भगवंतांना पुन्हा ज्यांना गीता सांगितली ना, महाविष्णूचा अवतार, त्याच भगवंतांना पुन्हा जन्म घेतला का माऊलीच्या रूपात. आणि माऊलीच्या रूपात जन्म घेऊन ती संस्कृत भाषा जगाला कळे ना, म्हणून नारायणा दया आली. पुन्हा त्या भगवंतांना असे अलंकार घातले. जसे आता सोन्याची ईठ आहे, ती गळ्यात घालून हिंडता का आपल्याला किलोभर सोनं, मग तिचे अलंकार ग्रॅम असू, 2 ग्रॅम असू, 5 ग्रॅम असू, ते सुशोभित दिसत्या. तशा त्या गीतेच्या श्लोकावर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायना एक एक ओवी म्हणजे एक एक अलंकार घातले. महाराज जीवनात एक ओवी जरी उतरली ना, प्रत्येकाच्या नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. पाठ किती काही बी किती काही जाणायचे आहे, पण अनुभवत हे तुकोबरायचं एक अभंग जरी जीवनात उतरलं तरी होतं. आज नैमित्तिक सहज योग हा 13वा, 10व्याच्या दिवशी 10वा झाला. तेच सांगा त्या सगळे संत, कोणी कीर्तनकार असू, कोणी प्रवचनकार असू, सांगायचं तेच त्यांना. सुवर्णाची भांडी 10व्याचा अभंग होता, ऐकणी. सुवर्णाचे भांडे दुधाचे आदन घालोनी कुसंबा नाश केला. हे शरीर आपल्याला सुवर्णासारखं देले, देवी दिला देह भजना गोमटा, भजनासाठी दिला. मग तो आपण कशाला वापरायचा, तो आपल्या हातात आहे. कर्म प्रत्येकाला स्वतंत्र आहे, कोणतं कर्म करायचं हे कर्म आणि स्वतंत्र आहे. आणि त्या कर्माच्या योगानं पुढली गती प्राप्त होते. आपण काही केल्याने इड गती नाही प्राप्त होणार. ती कोणती बी आयुष्यभर येडा इद्रा वागला, शेवट किती कीर्तन केले प्रवचन केले तर नाही होत महाराज, ते अजिबात नाही. हे फक्त आपलं समाधान आहे, आपली लौकिकता आहे. आपल्या लौकिकासाठी आपण काही करतो. पण ह्या शरीरात जर आपण प्रत्येक जण आलो, येण्याची शरीर आहे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरापडे. ह्या शरीरात येऊन आपल्याला ह्या शरीराचा बाध करता येतो. मग हे सगळे संत ते सांगते. अशी 13व्या निमित्त सुंदर जीवन जगले हे जुने जे माणसं होते, वैभवशाली जीवन म्हणलं तरी चालन महाराज. आपण म्हणून त्यांच्याकडे काय मग इस्टेट होतं की एवढं, अहो नाही, ते समाधान होते. आपल्याकडं सगळं आहे आता, या फॅसिलिट्या सगळे, घर बंगलादार, गाड्या माड्या सगळं आहे. पण मला सांगा, प्रत्येकानं असं छातीवर हात ठेवून आपल्यातल्या की मी समाधानी असं कोण सांगू शकत? आमचे संत सांगते, संत सांगते. संत त्या सुखाला पात्र झाले. मग ते कोणत्या मार्गाने झाले हेच या ओवीत. जे जन्माला आलं ते एक दिवस जाणार आहे का नाही. जसं आता 10 वाजले, सूर्य डोक्यावर आला, हा मावळणार म्हणजे मावळणार. उद्या पुन्हा तो ह्या टायमाला ह्या जागेवर येणार आहे. मग होतं काय हे नेमकं, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे, तैसे देहांत स्वीकारे ते चैतन्यनाथ. जे चैतन्य
ते मरत नाही. त्यानं तेच सांगितलं, नैनन छंदती शस्त्रानी नैनन दहती पावक, ते पाण्यात बुडत नाही, अग्नीनं जळत नाही. असं जे आत्मतत्व आहे, मग आपण दुःख का करतो? प्रत्येकजण दुःख का करतो? का रडायचं, का बोंबलायचं? फक्त आपलं अज्ञान आहे. आपण म्हणू आम्ही काय अज्ञानी, मग सगळा व्यवहार कळतो. अरे व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा आहे. परमार्थाचं अज्ञान आहे आपल्याकडं. आपल्याला हा देह काय आहे हे आपण यालाच, माझा हात, माझा पाय. मग जर असं म्हणलं, एखाद्यानं विचारलं तुम्हाला, तर हा तुझा हात आहे, हा पाय आहे, कान, डोळे, नाक, मूग, हे सगळे जर वेगवेगळं केलं, तर मग तो मी म्हणणारा कोण आहे? त्या मीची ओळख आपल्याला नाही. तेच मोठं अज्ञान आहे, म्हणजे स्वरूपाचं अज्ञान आहे. आपण संत सांगा त्या, आणि आपणही बी अमर आहा खरे की पहा खोटे, न म्हणो देह माझा मग भरोसा कळे ना. मग नेमकं मी कोण आहे? जर असा विचार केला, कान मी नाही, डोळे मी नाही, हात मी नाही, पाय नाही, मग असा मी जर शोधित गेलो, तर तो आत्मतत्व म्हणजे तो मी. प्रत्येकानं शोधून पाहायचं, असं मी कोण आहे? मी म्हणजे ते आत्मतत्व आहे. आणि आत्मतत्व जर निघून गेलं, खाली ते उरलावरे विठ्ठल. समजा आपण निरप पाठवले आजीची, आणि मग आजीचं देह तर घरात पडेल होता. मग गेलं काय याच्यातून गेलं काय? आणि जे चैतन्य गेलं, ते चैतन्य गेलं. मग हा स्थूल देह तर इडं पडेल होता. मग या उपाधी माझी गुप्त, आणि चैतन्य असे सर्वगत. ते चैतन्य प्रत्येकाच्या हृदय देशी. माऊली म्हणे, मी अमुक वस्तू आहे आयसी, परी ती बुद्धी स्फुरे अहर्निशी. ती वस्तू मी का? ती वस्तू चैतन्य. आणि ते चैतन्य संत स्वीकारी. त्या संतांना त्याचा फैसला करेल राहतं, मी आणि माझं याचं ते ना निरासन करेल राहतं. आणि मग उरला उरे तो चैतन्य म्हणजे भगवान परमात्मा, तो प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या. त्याच्याशिवाय चालतच नाही ना. काय चालतं? तो भगवंत निघून गेला, वारां खाली राहिला पसारा. ते श्वास म्हणजे चैतन्य महाराज, आणि ते म्हणजे भगवंत आहे. आणि मग याची ओळख आपल्याला संत करून देतात. मग हे राट गाडगा चालूच आहे. जे जन्माला आलं ते मरणार आहे. मग दुःख काय आपल्याला? का आपल्याला स्वरूपाचं अज्ञान आहे. मी कोण आहे याची ओळख नाही. मी कोण आईशी ओळख बुडाली, अहम विवेके काया जड झाली. हे मीचा शोध संतांना लावला. मी माझे कल्पनेने झालो शिपांगोळा नाथ बाबा म्हणे, चालता न चलवेची कोठे न मिळे स्थळ, हिंडलो दिशा दाही श्रम झाला केवळ, या भ्रम डोही बुडालो. ही भ्रांती पडली आपल्याला. सगळ्यात मोठी भ्रांती काय पडली असन तर मी देह, आणि ही भ्रांती घेऊन जीव, आणि त्या भ्रांतीत फार, आणि हे भ्रांतीचं पडळ गेल्याशी आपले काकडेत म्हणतो, कृष्णांजन एक वेळा डोळा घाली तर आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. मग खरोखर भ्रांती गेली का आपली? नाही महाराज, भ्रांती जाईन त्या संतांच्या चरणाजवळ गेल्यावर, आळंदीला गेल्यावर जाईन, पंढरपूरला गेल्यावर जाईन, किंवा एखादा ब्रह्मनिष्ठ महात्मा जीवनात आल्यावर ती भ्रांती जाईल. तशी भ्रांती जाणार नाही. भ्रांती म्हणजे तरी काय महाराज? जुन्या काळाचं उदाहरण बाबा गुरुवारी महाराज सांगत राहते. कोणी एक जण हे आरशे नव्हते, आणि गेला बाजारात, नेटकच आरशे विकायला आले, आणि त्यानं ते पाहिलं त्याच्यात पाहिलं तर त्याचंच प्रतिबिंब दिसायचं त्याला. त्या आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसायचं. मग ते ना त्याला कोणी म्हणे पाहुणे. मग केवढ्याला? त्यानं विचारलं, तिची विचारपूस, पाहुण्याची किंमत काय वा? आता आरसा, त्याला आरसा म्हणते हे सुद्धा माहीत नाही अशी त्याला. आणि मग सांगितलं ते ना का त्याची काय त्या टायमात आणा, 2 आणे 5 आणे किंमत असेल. त्यानं ते दिलं आणि ते घरी घेऊन आला. तो आरसा एका खोलीत लावून दिला. खोलीत लावला, रव इकडून तिकडून चक्कर मारून आला का तिथे जायचं आणि त्या आरशात पाहायचा. त्याला काय दिसन? त्याचं प्रतिबिंब दिसन ना. त्याचंच प्रतिबिंब दिसायचं. तो नाही अजून खाली पाहुणे गेले काय कुठं. आणि प्रत्येक मग त्याच्या बायकोला वाटलं हजर सकाळीच वावरत गेला तर संध्याकाळशिवाय घरी नव्हती येत. आणि आता लई रव आला का त्या खोलीत चक्र मारी. तो काय भानगडे? आता ती ना ते स्वयंपाक पाणी सोडला आणि ती गेली, आणि त्या खोलीत मोठा तो आरसा लागेल होता पाहिला. आता तिला काय दिसन? प्रतिबिंब. तिला तिचंच प्रतिबिंब दिसन ना. आणि ती म्हणे आता हा येरी काय घरात रव एवढे चक्र मारीत होता. मला वाटलं हे वावरत गेल्यावर पुन्हा येत नव्हते, आणि आता रव आला का पुन्हा तिला त्याचं प्रतिबिंब दिसलं. आणि मग सांगा आता बायानं जर असं पाहिलं, संशयावनी थोर आणि का पाप नाही गोर, विनाशाची वागोर प्राणी अशी, तिला तो संशय निर्माण झाला. असाच संशय आपल्याला हाच संशय. आणि मग त्यांचं भांडण झालं.
भांडण झाल्यावर काय गावाला आमंत्रण द्यावं लागत असतं का? सगळं गाव जमलं. ती म्हातारी गेली. आता म्हातारीला तेच दिसलं, म्हातारीला म्हातारी दिसली, म्हाताऱ्याला म्हातारा दिसलं. भांडण चाललं आणि तो आला. ते भांडण जेव्हा पेटलं मग ते पाहुणे एका परचे घरातून नेऊन घालायचे ना, मग ते आहे ना तो आरसा ते वडलं त्याच्या पुढं तोच दिसायचा, तिनं वडलं तिचं तेच दिसायचा. असं करता करता तो आरसा फुटून गेला, खाली पडला, लढाईत फुटून गेला. आता काय राहिलं? प्रतिबिंबही गेलं. बिंब आहे पण प्रतिबिंब गेलं. प्रतिबिंब गेलं म्हणजे द्वैत गेलं, त्यांचं आता भांडणच मिटलं ना. तशी आपली जी भ्रांती आहे, मी कोण आणि मी कोण, याच्यामुळं आपल्याला हे येणं जाणं, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयन, हे संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम मूढमते. म्हणून त्यानं सांगितलं का बाबा हो, तुम्हाला या भ्रांतीतून जर कोणी काढायचं असलं तर समर्थ संत सोडून कोणी काढू शकत नाही. म्हणून लाहो करा, असं त्वरा करा म्हणे. कमून आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उधार पांडुरंग, त्या भगवंताला शरण जा. आणि त्या भगवंताला शरण गेल्याशिवाय संत भेटणार नाही. भगवंतानं कृपा केल्याशिवाय संतांची भेटच नाही. सांगितलं त्यानं, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. त्या भगवान परमात्म्यानं कृपा केल्याशी संतांची भेट नाही होणार. आणि संतांची भेट नाही झाली तोपर्यंत आपल्याला यथार्थ ज्ञान नाही होणार. व्यावहारिक ज्ञान सगळ्याला आहे, आपल्याला सगळ्याला व्यवहार कळतो, पण जे परमार्थिक ज्ञान राहतं ते परमार्थिक ज्ञान फक्त संतांजवळ आहे आज. आणि तेवढंच दुकान फक्त एक निस्वार्थ चालू आहे, संतांचं दुकान. आणि त्याच्यात गेल्यावर नाही तर देवाची भेट करायचं, पण देवानं कृपा केल्याशी संत भेट नाही. म्हणून त्यानं सांगितलं, शरण जा उदार पांडुरंग, फैसला केला देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. काय जर चांगलं शोधून पाहिलं आपलं इडं काय, प्रत्येकाला जावाच लागत. इडं आला तो प्रत्येक जण किती काय गेले, 10 अवतार गेले, 9 ग्रह गेले, नवे नवे आपले आजो पंजा सगळे जेवढे आठवते तेवढे गेले ना महाराज. खाली काय राहिलं? आणि आपल्याला सुद्धा जायचंय. मग गेल्याचं दुःख संत सहज देह ठेवित. ठरून जोग महाराज पुण्याला ॲडमिट होते. आणि तांगा जेव्हा त्या पुलावर आला आणि आळंदीत आल्यावर सांगितलं होतं त्यानं मला, आळंदीत घेऊन सहज भजन चालू आणि खांबाला पाठ लावता लावता भजनात देह ठेवला. संतांचं देह तादात्म्य तुटेल राहताना आपण देह याची देह भावावर आहे. आपण संत देह भावावर नसते. आपल्याला वाटतं संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, ती माणसासारखे दिसते, माणसासारखे खाते, माणसात राहते, पण माणसासारखे राहत नाही. असं ते म्हणून सांगितलं त्यानं, बाबा आपल्याला दुःख काय हे जाणं येणं हे चालूच आहे. किती काय आले आतापर्यंत, किती काय गेले, पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, 33 कोटी देवता हे शरीर ज्यांना धारण केलं ते गेले. रामकृष्ण अवतार गेले ना, अवतार गेले. आपलं काय, आपल्याला जायचंच आहे ना, आपल्याला जायचं हे माहिती, फक्त मी सोडून सगळ्याला जायचं एवढं माहिती. कधी जायचं हे माहीत नाही, पण मी सोडून सगळे मारणारी हे प्रत्येकाचा भाव असा व्हायले. आणि म्हणून आपल्याला दुःख आहे महाराज. हे देह तादात्म्य जोपर्यंत तुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे दुःख भोगावाच लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं तेवढंच देण्यात नाही राहिलं आपल्यावाल्या. मरायचं आहे पण मी सोडून सगळे मारणारे हे प्रत्येकाला वाटतं. पण आपल्याला जायचं आहे. मग संत ज्या मार्गाने गेले तसं जर गेलं तर दुःखाचं कारण नाही महाराज. काय संत ही एक व्यक्तीच अशी आहे, संत ही असं गोष्ट आहे की त्यांचं ज्यापर्यंत ह्या देहाचं तादात्म्य तुटत नाही, आपलं देह तादात्म्य तुटत, नामस्मरणानं देह तादात्म्य तुटत. भगवंताचं संताच्या शरण गेल्यावर ते तोच उपदेश करते, बाबा तू कोण मी कोण, हा विचार मी तू विचार विवेक शोधावा. गोविंद माधवा. आपल्याकडे विवेक नाही, वैराग्य नाही. ह्या गोष्टी आता बोलायला आपल्याला सोप्या वाटते, पण विवेक वैराग्य म्हणजे काय लहान काय. यह लोकापून ब्रह्म लोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाचा त्याग, अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छाला वैराग्य म्हणतात. एक महात्मा इडं सोडून गेला डोंगरावर, कमू का जन नको कोणीच नको, आता काय मला फक्त वैकुंठाची प्राप्ती करायची, वैकुंठात जायची. संताला मेल्यावर वैकुंठ काय माहीत नाही. संताला रोकडा मोक्ष लायची, त्यांना रोग परमार्थ लागतो. आणि मोक्ष भिक्ष ह्या गोष्टी पुढे असं काही नाही महाराज. याच जन्मी याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हा संतांचा परमार्थ. तो महात्मा डोंगरावर गेला आणि काय मग लोक आता डोंगरावर गेले पुन्हा जायला लागले, फळं आमकं धमकं. आणि तिथं जाऊन इच्छा काय केली,
वैकुंठाला जायची इच्छा केली, तेवढी सुद्धा इच्छा चालत नाही. मुक्ती ज्याला ह्या शरीराला यायचंय, आपल्याला ह्या शरीरातून आपल्याला असं जंक्शन स्टेशन आहे, इडून नरकाला जाता येतं, इडून स्वर्गाला जाता येतं, इडून मुक्त सुद्धा होता येतं, जीवन मुक्त अवस्थेपर्यंत जाता येतो. आणि संतांचा प्रवास काय आहे, की जीवन मुक्त अवस्थेला जाणे, हा संतांचा प्रवास आहे महाराजांनी. त्या वाटानं जर गेलं तर आपल्याला सुद्धा जाता येईल. मग काय सांगितलं त्यानं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, काय म्हणायचं सांगितलं नाही महाराज. फक्त तो मार्ग असा आहे का राम कृष्ण हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीला, तो फक्त वैकुंठा लोक जायचा मार्ग आहे. पण वैकुंठी जाऊन संत म्हणी काय बा करावे, उगाच बाईसावे मौन रूप, वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी, नको आडाआडी करू आम्हा. वैकुंठाला काय, वैकुंठी तो आम्हा नको धाडवारी. नामदेवराय म्हणे वास दे पंढरी सर्व काळ कमून, इढ जीवन मुक्त स्वर्गीचे आमर इच्छिताची देव, कमून मृत्यू लोकात जन्म मागा त्या काही, ह्या इड नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीती. इडून मुक्त स्थितीला जाता येतं. म्हणून ह्या मृत्यू लोकाची इच्छा आस करती ब्रह्मदिक, देखुनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. इडून आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाता येतं. म्हणून त्यानं सांगितलं, तुका म्हणे चारी मुक्ती नामापाशी, ऐसे बहुत ग्रंथी बोलेले. सगळे ग्रंथ पहा तुम्ही, का त्या भगवंताचं जर नामस्मरण केलं ना महाराज, तर तो सायुज्यता मुक्तीचा अधिकारी होतो. पण घडत नाही ना आपल्याकडे. कमून तर मी आणि माझं याचेच जीव गुतला. आणि हे जेव्हा मी माझं जाईन महाराज, एखाद्या संतायला शरण जाईन, ब्रह्मनिष्ठ महात्मा गुरुवरे रामगिरी सारखा, गुलाबगिरी महाराज सारखा, नवे नवे ढवळ्या कपड्यात सुद्धा तशी माणसं आहे. पण आपली ती नजर नाही. खरकाट्या डोळ्यानं देव पाहायला चालले, आमचे बाबा सांगत राहते. खरकाट्या डोळ्यानं कुठं देव दिसन का. एकदा ते आपल्याला ते कृष्ण अंजन घालून घ्यावं लागेल. संत आहे कोणती दृष्टी, जी दृष्टी आहे आपली, ती दृष्टी आपली शुद्ध नाही महाराज. दृष्टी अर्जुनाला तरी कुठं महाराज सगळे दिसत होते, मग देव दिसत होता त्याला तवर, जोपर्यंत तो कृष्ण समजायचा, आत्याचा मुलगा समजायचा महाराज. पण जो तेव्हा त्याला त्या ज्ञानाचा उपदेश केला, त्या ज्ञानामुळं अर्जुनाला दिसलं महाराज. नाही तर काय दिसत होतं अर्जुनाला, नाही महाराज देव दिसतच नव्हतं. त्यानं किती काय उपदेश केले. जेव्हा त्याला 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योग सांगितला, आणि मग त्याला विश्वरूप दर्शन जेव्हा दिलं, तर काय केलं, त्याची फक्त दृष्टी बदलवली होती. ते ज्ञान घातलं. कृष्ण अंजन म्हणजे काय, ते ज्ञानाचा उपदेश करतात संत. आणि म्हणून संत सांगा त्या पडोनी राहीन तये ठाई, उगाच संताची पायी न काहीच मागायचं नाही. तिथं फक्त संतांची सेवा हा दारवंट आहे. भगवंताकडे जायचा जर उंबरठा म्हणला तर संत सेवा, संतांची सेवा सोडून दुसरा परमार्थ नाही महाराज. अनेक अन्नदान केल्याचं पुण्य बाबा काही सांगत राहते. अन्नदान केल्याचं पुण्य वेगळं, तुम्ही जे पुण्यकर्म करशाल ते प्रत्येक गोष्टीचं पुण्यकर्म वेगवेगळं आहे. पण आपल्याला जर त्या भगवंताच्या स्वरूपाला जायचं आहे, आणि आपण आलोच त्याच्यासाठी, पण आपण विसरलं. भगवंताला नवस करून येईल आपण, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताची जाळे उगवुनी, मी तुझं रात्रंदिवस भगवंता, आणि फक्त भजन आणि भजनच करीन म्हणे. फक्त मला या दुःखातून एकदा कुडवं का आईच्या उदरातून बाजूला कर, का प्रतिज्ञा करून येईल हा जीव, भगवंताला वचन देऊन येईल. पण बाहेर आल्यावर विसरून गेला. जेव्हा वेळेस नाळ कापून टाकी त्यांना, त्यावेळेस आधी भगवंताचं भजन करीत होता तो मधी. पण ज्या वेळेस नाळ कापला, कनेक्शन तुटला, आणि लागला केव्हा म्हणायला, आहे का नाही, अहम ममता, तिडून पुढं सगळं त्याच्यात विसरूनच गेला. आणि विसरल्यावर काय होतं, विसरले तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या त्या भगवंताला विसरलं, त्या भगवंताच्या नामाला विसरलं. साधू संतायला जी विसरला का काय होतं, त्याला पुन्हा कुठं जाईन याचा विचार नाही, त्याचा पुढं पत्ता लागणार नाही त्याचा. फक्त एक मार्ग संत सांगा त्या उद्धारात. काय एवढे किती उठा ठेव चालू आहे संतांचे. सप्ते असतील, भानगड्या असतील, दिंड्या असतील, वाऱ्या असतील, भजन आसन, कीर्तन आसन, प्रवचन आसन, हे सगळे उद्योग कशासाठी का हा जीव दुःख भोगितो, कित्येक जन्माचे दुःख भोगितो, कित्येक जन्माचे. आपल्याला वाटत आपल्याला एवढा परमार्थ करतो एखादा, मग दुःख काय याच्या वाट्याला. अरे आपण जसे आता गहू आता पेरेले, पण आता गहू कोणते खातो आपण, मागच्या वर्षीचे खातो. तसं हे अनंत जन्मीचं आपण ते घेऊन येईल महाराज, तेच भोगावं लागत. केले कर्म झाले त्याची भोगा आली. याच्या पलीकडे काय महाराज, जे आपण पुरे आपल्याला आठवत नाही. बाईला आठवत होतं, मागले 13-14 जन्म बाईला आठवत होते. आपल्याला आठवत नाही मागच्या जन्मात काय होतो आपण, ते आठवत नाही. अनंत जन्मीचं आपण ते घेऊन आलो, ते आता हे भोगायला येईल आपण. मग सुख आसन दुःख आसन हे जे आपण पूर्वी कर्म करेले,
हे कर्म कोणालाच चुकले नाही महाराज, कोणाला चुकले नाही, देवाला चुकले नाही. कर्मे श्रीराम वनवासी गेला, कर्मे रावण क्षय पावला, विवेक घडला सीतादेवी. या कर्माची फार फक्त ते कर्म जर चुकायचं असलं तर केले कर्म निवारी नारायण. त्या भगवंताचं जर नामस्मरण केलं तर कर्म बिर्म सगळं त्याच्यात महाराज वजा होऊन जातं. नामस्मरणा इतकं मोठं काहीच नाही. मग आपल्याला तेच अज्ञान आहे का आपण कोण आहे, ह्या अज्ञान झाल्यामुळं मग ते पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. म्हणून जे जन्माला आलं का ती एक दिवस जाणार आहे. मग दुःख काय का आपल्याला फक्त आपण कोण आहे ही ओळख नाही. ती ओळख संत संगत जाऊन, संतांच्या माध्यमात जाऊन ती ओळख होती की बाबा तो नाही, अमर आहा, अमर आहा. पहा खरे की खोटे न म्हणो देह माझा, मग भरवसा कळेन. आता आपलं स्वरूप काय महाराज, सच्चिदानंद रूप आपलं स्वरूप आहे महाराज. त्या भगवंताचा आपण अंश आहे, ममय वंशी जीव. त्या भगवंताचा एक अंश आपण दुःख भोगू राहिलो. राजयाची कांतांग काय भीक मागे. त्या भगवंताचे असून आपण कमवून का त्याला विसरलो. आपण त्याला विसरलो. ह्या स्वरूपाचं अज्ञान आहे आपल्याकडं. म्हणून कुठंतरी संतांच्या याच्यावर माथा ठेवा, म्हणजे आपल्याला हे जन्म मरण याच्यापेक्षा बाधत नाही महाराज. दुःख प्रत्येकाला होतं, पण ते ज्ञान होतं, त्याला ज्ञान होतं. आणि हे प्रत्येकाला आता आपल्याला स्वतःला जायचं, बाकीचेच काय करायचं महाराज. प्रत्येकाला येथे उरो नाही आले अवतार, येरती पामर जीव किती. प्रत्येकाला जायचं इडून. म्हणून आजी गेले याच्यात काही नवल नाही, पण त्यांच्या पाश्चात हे जे कर्म केले, पुण्यकर्म, दशक्रिया आसन, आता 13वा आसन, अजून 12 महिने, पुन्हा वर्ष श्राद्ध, फार हे लोक सुंदर जीवन जगेले महाराज. आपण सगळ्यांना अनुभवले. स्तुती म्हणून काय बोलायचं नाही आपल्याला कोणाचं, पण आपण गावात पाहत होतो किती दिवस बाबांना हरिपाठ भजन जिवंत ठेवलं असं, तर बाबांना जिवंत ठेवलं आपल्या गावात. त्याच्यानंतर चालूच राहतं. मग प्रत्येक याच्यात कोणी करीत राहतं. पण महाराज तो परमार्थ जसे तसं. मग मरण कसं महाराज, किती काय खितपत खातपत पडत आहे. पहा त्यांचं मरण कसं आलं. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. तू का म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याचे. केलेला तुम्ही प्रत्येक परमार्थात काही करा वायाला जाणार नाही महाराज. ते पुण्य रूपात जमय होऊन मग काय शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटून. मग आता माहेराला जायचंय म्हणल्यावर काय दुःख आहे. हे माता मावल्या माहेराला जाताना दुःखी राहते का. तसं आपल्याला सुद्धा माहेरी महाराज, आपल्याला सुद्धा माहेराला जायचंय. आणि मग दुःख करायची काय करायची. फक्त आपलं हे अज्ञान जर बाजूला केलं तर उरला उरे विठ्ठल तो भगवंत चौकड भरेले. ह्या स्थितीवर जातं माणूस नामस्मरणाना, भजनाना, कीर्तनाना. आणि ते जीवन त्यानं साधला. हा पर्वकाळ त्यानं पर्वकाळ साधला महाराज. हा महिना म्हणजे पहा तुम्ही, शंकर स्वामीच्या पुण्यतिथी पण दररोज कोणाची पुण्यतिथी फार पवित्र. आणि हे आपलं उत्तरायण चालू व्हायले. म्हणून चांगलं वागलं तर मरण चांगलं येतं. म्हणून आज संसार सफळ झाला की नाही, त्यानं त्यांच्या जीवनाचं सफलता साधली. आता आपण आपल्या जीवनाची सफलता, त्यांचं काय पुण्य बिन्य कमी नाही महाराज. जो उत्तरायणात मरतो त्याचं काय पुण्य कमी नाही राहत. पण आता त्यांच्या उत्तर क्रिया हे आपलं कर्तव्य म्हणून त्या ऋणातून मुक्त तर होत नाही. ते दिवशीच सांगितलं बाबांना. दररोज कोणी सांगत राहतं. पण हा तो काहीतरी उतराई व्हायचा आणि प्रयत्न म्हणून झालेली सेवा. तर बाबा आले, बसले आणि टाईम झाला. आपल्याला 15-20 मिनटं म्हणले होते आणि जायचं आपल्याला खालती आता नैवेद्य घेऊन. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी त्या केलेल्या जीवात्म्यास भगवंत तिथं त्यांच्या कर्मानुसार जागा भेटणारच. आपण काही नवीन करू शकत नाही त्याच्यासाठी. म्हणून झालेली सेवा तुकोबरायच्या चरणी, गंगागिरी महाराजच्या चरणी अर्पण करून पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल.